नमस्कार मंडळी, मी सूरज पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो सूरज पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत इर्शालगड येथे। तर आपल्या मागच्या बाजूस बघाल हा नानिवली गाव आहे आणि तिथे समोरलाच आपल्याला मोरबे डॅम सुद्धा पाहायला मिळेल। तर या नानिवली गावातूनच हा रस्ता जातो इर्शालगडाकडे आणि समोरला तुम्हाला ही 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंग सुद्धा मिळेल। 2 व्हीलरचे 50 रुपये पर गाडी आहे आणि 4 व्हीलर 100 रुपये पर गाडी आहे। तर आता बघा आपला ट्रेक इथून सुरू होतो। तर काल रात्री आपण पेनवरून निघालो होतो आणि आपला मनीषच्या घरी काल स्टे केला आणि सकाळी लवकर निघून आपण इर्शालगडाकडे निघालो। आता हा इर्शालगडाचा ट्रेक आपला सुरू झालेला आहे। बघा मनीष, सागर आणि मयूर हा इर्शालगडाचा ट्रेक। तर मित्रांनो, सध्या आपण पोचलो इर्शालगडाच्या पायथ्याशी। तुम्हाला बघायला मिळेल हा आपल्या मागच्या बाजूस हा इर्शालगड पूर्ण। आणि ही बघा इथं भूस्खलन झालेली जागा दिसते। आपण अगोदर आठवते का पावसाळ्यात इर्शाल वाडी होती, त्या इर्शाल वाडीचं भूस्खलन होऊन पूर्ण नासधूस झाली होती। हा बघा हा भूस्खलनाचा हा पॅसेज आणि इथे ही इर्शाल वाडी होती। सध्या रस्ता तिकडून नाही, जर आपल्याला इर्शाल वाडी बघायची असेल तर तिकडून टर्न मारून जायला लागेल। सध्या आपण गाड्याकडे जाण्यासाठी या साईडून जाणार आहोत आणि तिथून वरती चढणार आहोत। तर हा आपल्या मागच्या बाजूस इर्शालगड। तर आपल्यासोबत आहे मयूर, मनीष आणि सागर। तर हा बघा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो। इथे बघा ही माणसं पूर्ण चढत आहेत। इर्शालगडाचा अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता पार केला, त्याच्यानंतर आपल्याला समोरला इसाल देवीचं छोटंसं मंदिर पाहायला मिळेल। त्या मंदिरात आपण दर्शन घेऊ आणि आपला प्रवास। तर मित्रांनो, फायनली आपण इर्शालगडाच्या वरती आहोत। आता हा फक्त शेवटचा टप्पा चढायचा आहे। चढण थोडी कठीण आहे, कठीण म्हणजे चढायला फक्त तीव्र आहे। जो सरळ चढायला पॅसेज आहे तो थोडा कमी भेटतो, त्याच्यामुळे थोडा थकवा होतो। आणि आपल्याला या इर्शालगडाच्या मागे हा बघा हा कलावंतीन दुर्ग, समोरला प्रबलगड। तर या साईडला बघाल हा आहे कर्नाला, तर समोरला माणिकगड। म्हणजे एका गडावरून बरेचसे किल्ले दिसतात। या किल्ल्यांचा उपयोग पूर्वी जो व्यापार व्हायचा त्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी व्हायचा। एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावर पूर्वी जी मोठी मोठी मशालं होती ती मशालं पेटून संदेश पाठवला जायचा। असं कोणतीही प्रकारची हालचाल दिसली तर त्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांचा वापर केला जायचा। आपल्याला समोरला दिसता येईल हा बघा इकडून हा मोरबे डॅम। मोरबे डॅमचा पूर्ण पॅसेज आपल्याला इथून दिसतोय आणि आपण आलोय इथून आणि तिथे खाली आपल्याला इर्शालवाडी, आपण जाताना इर्शालवाडी बघू। तसं आपल्याला माणिकगड, कर्नाला, कलावंतीन दुर्ग, प्रबलगड आणि पाठीमागे इर्शालगड। तर आता चला आपण वरती जाऊया। तर इर्शालगडचा रस्ता पार करताना आपल्याला बघा हा मोठा दगड कोसळलेला आहे। तर इथून रस्ता थोडा हार्ड पॅसेज आहे। हार्ड म्हणजे थोडा रस्ता कमी आहे। तर आता बघूया आपण कसा रस्ता आहे समोरला। हा बघा इथून जाताना ही थोडी करगल आहे, इथून आपल्याला वाकून जावं लागते पुढे। मनीष हो कसा होता रस्ता? हवा खूप डिफिकल्ट रस्ता आहे आणि मित्रांनो जरा सांभाळून येत जाईल। आणि इथं घराच्या एवढा जवळ असताना सुद्धा एवढे दिवस आलं नाही तर काय होईल? सागर आणि आम्ही लहानाचे मोठे झालो, नाशिकला किल्ले गेलो, कोल्हापूर, सांगली सगळीकडे किल्ले गेलो। इतक्या जवळच्या किल्ल्याला कधी आलो नाही, इथे येऊन वेगळंच काय झालं। तर खूप सुंदर वाटलं इथं येऊन। आपण मयूर तुला कसं वाटतंय? एकदम भारी वाटतंय। तर चला आता आपण जाऊया पुढं। तर पावसाळ्यात येताना इथं थोडी काळजी बघा, जशी दरड कोसळली होती तशी हे बघा इथे सुद्धा खूप मोठी दरड कोसळलेली आहे। ही जे दगड आहेत पडलेली ही पावसाळ्यात पावसाच्या पाण्यामुळे पडलेली आहेत। ही बघा ही अशी ताजी ताजी आता दगड पडलेले दिसत आहेत, सर्व खूप मोठे मोठे दगड पडलेत। त्याचप्रमाणे आता हा बघा हा आत्ताच ताजा आहे। ही पूर्ण याला कातल्याला चीर गेलेली आहे। आत्ता फक्त थोड्याशा आधारावर तो आहे। कधी जर थोडासा जरी पावसाचा मोठा झपाटा आला किंवा मोठा वारा आला तर पुन्हा इथून हा एवढी मोठी दरड कोसळण्याची शक्यता आहे। तर इथं याल तर काळजीपूर्वक या। आणि आता बघाल आपण गडावर सगळीकडं जो रानात वनवा लागतो तो लागलेला आहे। त्याप्रमाणे हा बघा इथे जो खूप मोठा झाड होता त्याचा खोड अजून सुद्धा जलत आहे इथे। तर अशा रानात वनवे लागत असतात, त्याच्यामुळे याल तर थोडा काळजी बाळगा स्वतःची।
आणि वनवे लागल्यामुळे बरेचशा ठिकाणी आग ही आतमध्ये असते, आपल्याला समजून येत नाही. तर कुठेही पाऊल टाकताना किंवा रस्त्याच्या साईडला जाताना काळजी बाळगा. लागला त्यामुळे हा झाड बघा जिवंत झाड होता, म्हणजे पानं हिरवी आहेत त्याची, तरी पण त्याचा खोड जळत आहे. आता हा रस्ता आहे, पण हा रस्त्यात हा खोड पूर्ण जळून झालेला आहे ऑलमोस्ट. हा झाड कधीही खाली येऊ शकते आणि आपल्याला तिथूनच पुढं जायचं आहे. तर त्यामुळे वनवे लागतात किंवा दरड कोसळते, तर अशा ठिकाणी याल तर खरंच स्वतःची काळजी बाळगा. नाही, आरामात जाऊ. मित्रांनो, आताच आपण सांगितलं होता जो झाड पडेल, आणि हा बघा आता आपण व्हिडिओ बनवून गेलो, थोडाच पुढे अंतरावर गेलो आणि हा झाड पडला. हा बघा इथं आता जस्ट आपण 2-3 सेकंद वनव्यामध्ये खूप सारं हे बघा मोठी मोठी झाडं रस्त्यात पडलेली आहेत. मग काय वरती गाड्याच्या मधून हा रस्ता जातोय, पाण्याची टाके. इथे आपल्याला पाण्याचं टाकं पाहायला मिळेल. मित्रांनो, आपण हा बघा हा इर्शाल गाडाचा रस्ता, इथून एक रस्ता निघतो. इथे बोर्ड आपल्याला पाहायला मिळेलच. इथे आपल्याला एक छोटंसं पाण्याचं टाकं पाहायला मिळेल आणि मग आपण पुढे परत इर्शाल गाडावर. इथपर्यंत आल्यानंतर इथे आपल्याला पुढे गुहा पाहायला मिळेल, पण रस्ता प्रॉपर नाही आहे तिथे जाण्यासाठी. आहे आल्यानंतर आपल्याला गुहा पाहायला मिळेल. त्यानंतर इथे पाण्याचं टाकं आणि हे बघा या 2 शिड्या वरती चढत आपल्याला गडावर जायचं आहे. आपण हा बघा गडाचा हार्ड पॅसेज पार केला आहे. ही शिडी सध्या एक पावका तुटलेला आहे. त्याच्या खालून आपल्याला बघा हा नैसर्गिकरित्या वाहता झरा आहे, त्यामुळे ही पडलेली छोटीशी गुहा आहे. त्याच्यानंतर छोटी वरती शिडी आहे, ती लोखंडी शिडी आहे, पण ही लाकडी शिडी सध्या तुटलेल्या अवस्थेत आहे. तर आपण बोललो तसं मगाशी मित्रांसोबत असले तर एकमेकाला साथ देत आपण वरती चढू शकतो. ही पहिली लाकडी शिडी पार केल्यानंतर आपल्याला समोरला इर्शाल देवीचं मंदिर पाहायला मिळेल. त्या इर्शाल देवीच्या मंदिरात आपण पाय पडू आणि मग पुढे जाऊ. त्याच्यावरती बघा लोखंडी शिडी आहे, ती चढत आपल्याला वर जायचं आहे. आपल्यात मनीषाची खूप भीती वाटते मनीषाला, तर म्हणा खूप रिस्की आहे. शिडी पण दिसतोय बघा कशा हलतोय. मना जाम घाबरलेल्या आहे. आता नैसर्गिकरित्या पडलेल्या नेड्याकडे आपण जाणार आहोत. बघूया मनीष कसा जातो. पोटाची नाही ती तुटलेली असेल तरी जाम ते मजबूत असतात. मजबूत असताना जाम जाम म्हणे असं काय चढतोय, चढ बिंदास तो. म्हणे हरिहर गडावर एवढा घाबरला नव्हता. अरे इकडं बघ. इथपर्यंत सगळे आणि आता खाली कसा जाशील. मित्रांनो, आम्ही या खूप रिस्की पॅच मधून वरती आलो. आम्हाला वाटलं काय की इकडून मागून रस्ता आहे म्हणून या आशेने आम्ही वरती आलो, पण इथे वरती आलो समजलं की याच रस्त्याने परत खाली जायचं आहे. तर मित्रांनो आता टेन्शन आहे कसं काय जाणं खाली आहे. हा बघा हा पॅसेज आहे खाली जायला. ना पायरी ना सपोर्ट, स्लोप आहे फक्त. त्या स्लोपावरून आपल्याला शिडीपर्यंत जायचं आहे. शिडीपर्यंत गेल्यानंतर तो पण रिस्की आहे, पण तिथून थोडाफार आपण जाऊ शकतो. हा मयूर आणि इथं नेडा होता, नेडा आता पडलेला आहे. तर आपल्याला इकडं आता गडाच्या वरती दुसरं काहीच नाही, पाण्याचं टाकं होतं एक तिथे.
फक्त इथं हा नेडा होता बघण्यासारखा. नेडा पडलेला आहे त्याच्यामुळे आता आपण इथं थोडा आराम करू आणि मग खाली जाऊ. हा नेडा होता, हा नेडा पडलेला आहे आणि आता वरच्या बाजूस बघाल ही सुद्धा दगडं पूर्ण ठिसूळ झालेली आहे ईर्षलगडावर. आणि इथं खूप मोठ्या प्रमाणात सध्या दरड कोसळते. तर आता याच्या पुढे जर याल, हे बघा पूर्ण दगडं खाली आलीत. आता आपण बघतो ही बघा पूर्ण दरड कोसळलेली आहे. तर याल तर ईर्षलगडावर खरंच काळजी घेऊन या, काळजी बाळगा, कारण खूप मोठ्या प्रमाणात सध्या इथं दरड कोसळते. हे बघा तर ईर्षलगडचा एकदम प्रॉपर पॅसेज आहे हा. आणि आपल्या बागच्या खालच्या बाजूस बघायला मिळते हा बघा ईर्षल वाडी जी भूस्खलनात खाली गेली होती. हाच चौकीचा पॅसेज होता. हाच तो सरकून खाली तिकडे गेला होता. ते घरं होती ती घरं सगळी मागच्या ठिकाणी खाली गेली. झाडं आणि डॉक्टरांनी एवढं सुंदर भरपूर वर्ष झाली ते मंदिरात आणि त्याच्यासमोर आपण बरोबर नाही. तर आता पुढं नेडा आहे, आता बघूया आपण नेडा बाहेर जाऊ. अशा काढलं ना माझं बाहेर म्हणे इकडं दोन्ही जरा म्हणे बरं सांग म्हणे मित्रांनो अरे ती लाकडाची शिडी पण तुटले. ती परत लावली मग अशी जाणकारीचा तर मित्रांनो आज आपला ईर्षलगड बघून पूर्ण झालेला आहे. आपण वरती गडाच्या गेलो, हा बघा हा पॅसेज तिथून खालून रस्ता जातो तो तिकडून गेलं. आपण पुढे पाण्याचं 2-3 टाके बघितले आणि ईर्षल देवीचं मंदिर बघितलं आणि जो नेडा आहे तो नेडा सध्या पडलेला आहे. इथून आल्यानंतर इथं आलो. आता इथं वरती काहीच नाही. तर खूप सुंदर वाटलं ईर्षलगड बघून. आणि तो हार्ड पॅसेज आहे, तिथं सगळ्यांची मनुष्याची सगळ्यात जास्त झाली होती, थरथरत होता एकदम. तर पण खूप मजा आली. आता तुम्हाला पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका कंटेंटसोबत. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.